नमस्कार, मी यशराज नेटके. तुमचं सर्वांचं न्यूज महाराष्ट्र वॉइसमध्ये स्वागत. महाराष्ट्रातील 2024 विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत राज्याच्या राजकारणातल्या प्रमुख शक्तीची थेट लढत होत असतानाच अनेक छोटे पक्ष व अपक्ष देखील आपलं नशीब आजमावत आहेत. यंदाची निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी असली तरी यामध्ये वंचित बहुजन आघाडी व तिसऱ्या आघाडीनेही सक्रिय सहभाग नोंदवला आहे. प्रहार जनशक्ती पक्ष, विनय कोरेचा पक्ष, शेतकरी संघटना, भारत मुक्ती मोर्चा असे अनेक लहान मोठे पक्ष रिंगणात आहेत. हे सर्व पक्ष काही अपक्ष उमेदवार महाराष्ट्राच्या जनतेच्या मतासाठी लढणार आहेत. मात्र या निवडणुकीची खासियत म्हणजे ही निवडणूक सरळ दोन आघाड्या दरम्यानची नसून अनेक ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढतही रंगणार आहेत. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी परिस्थिती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व भारतीय जनता पार्टीमधील थेट लढतीला अधिक ताण देत आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी चालू असलेले आंदोलन आणि ओबीसी बचाव आंदोलन हे देखील या निवडणुकीत विशेष महत्त्वाचे मुद्दे ठरणार आहेत. या आंदोलनांनी राज्याच्या राजकारणाला एक नवा रंग दिला आहे. महाराष्ट्राच्या विविध विभागामध्ये निवडणुकीचे चित्र वेगळे असेल. मराठवाड्यात वेगळे राजकारण असेल, विदर्भात वेगळे चित्र दिसेल, तर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई कोकणमध्येही निवडणुकीचे वातावरण वेगळे असेल. 20 तारखेला एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून दुसऱ्या दिवशी मतमोजणीसह निकाल जाहीर होणार असून या निवडणुकीच्या अनिश्चिततेमुळे कोणत्याही सर्वेक्षणाने अद्याप स्पष्ट झाले नाही की कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल. फुटलेला पक्ष, आंदोलन, महागाई, बेरोजगारी असे मुद्दे कोणत्याही पक्षाला एकहाती सत्ता देण्यास अडथळा ठरू शकतात. महाराष्ट्रातील या निवडणुकीत कोणता पक्ष सत्तेवर येईल हे सांगणे सध्या कठीण आहे. निवडणुकीतील ही गोंधळाची स्थिती महाराष्ट्राच्या सत्तास्थितीला छायेत ठेवते. महाराष्ट्राच्या भविष्याचे उत्तर 20 तारखेला जनतेच्या मतदानात आहे. कोण बनेल सरकार, कोणावर बसेल जनतेचा विश्वास हे पाहणं राहिले अत्यंत रोचक. विचार करा, मतदान करा, महाराष्ट्राचे भविष्य घडवा. धन्यवाद.